राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवती काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण युवती अध्यक्षा प्रियंका दामले यांना पक्षाने त्यांनी आजवर केलेल्या कामाची पोचपावती पुन्हा एकदा दिली आहे। प्रियंका दामले यांची ठाणे जिल्हा ग्रामीण युवती अध्यक्षपदी पुन्हा एकदा पक्षाच्या माध्यमातून निवड करण्यात आली आहे। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून नियुक्तीचं पत्र यावेळी देण्यात आलं। प्रियंका दामले यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत अगदी तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला। अनेक महिलांना हाताला कामे दिली, त्याचबरोबर अनेक महिलांना व युवतींना विविध कामाचं प्रशिक्षणही प्रियंका दामले यांच्या माध्यमातूनच देण्यात आलं। त्यामुळेच कित्येक महिला आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत। याच काळात त्यांनी मोठ्या प्रमाणात पक्ष बांधणीसाठी देखील कार्य केलंय। प्रियंका दामले यांच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वीच युवती व महिला मेळावाही बदलापुरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। राष्ट्रवादी युवती काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष म्हणून त्या नेहमीच कित्येक कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहून प्रत्येक कार्यक्रम लक्ष देऊन पार पाडतात। युवतींसाठी त्यांचे विशेष कार्य आजवर राहिले आहे। कित्येक युवती त्यांचे आजही आभार मानतात। प्रियंका दामले यांचं कार्य बघून आजवर त्यांनी अनेक युवतींचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केलाय। प्रियंका दामले यांनी चोख निभावलेले काम बघता नवीन पद नियुक्तीच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस ग्रामीण अध्यक्षपदी प्रियंका दामले यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरेसह प्रिया देशमुख, आपली बदलापूर।